या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. मुंबईच्या मालाडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मालाड ट्रान्सजेंडर गँगकडून महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करण्यात आले. मालाडमध्ये 19 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला ब्लॅकमेल आणि जबरदस्तीने जेंडर सर्जरी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. नेहा खान उर्फ नेहा इष्टे आणि तिच्या साथीदारांनी दबाव, मारहाण आणि अश्लील व्हिडिओद्वारे धमकावल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 28 ऑक्टोबरला आरोपींनी तरुणाला सुरतच्या रुग्णालयात नेऊन अनिच्छेने जेंडरबद्दल शस्त्रक्रिया केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भिक्षा मागण्यास भाग पाडणे, पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि सततच्या धमक्या दिल्याचा आरोप पीडित तरुणाने केला. पीडिताने 4 नोव्हेंबरला पळून सुटका करून घेतली. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. मालवणी पोलिसांनी अपहरण, ब्लॅकमेल, जबरदस्ती आणि वैद्यकीय अत्याचारासह अनेक कलमांसह गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे, तर रुग्णालयात रेकॉर्ड आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 28 ऑक्टोबर 2025ला मालाड येथील ट्रान्सजेंडर गँगच्या आरोपींनी तरुणाला सुरतच्या रुग्णालयात नेलं होतं. त्यानंतर त्या तरुणाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आरोपींनी त्याचे जेंडरबद्दल शस्त्रक्रिया केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. यासोबतच पीडित तरुणाने आणखी काही धक्कादायक आरोप केले आहेत. यामध्ये सतत भिक्षा मागण्यास भाग पाडण्याचा आरोप देखील समाविष्ट आहे. त्याचबरोबर पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि सततच्या धमक्या दिल्याचा आरोप पोलिसांनी दिला आहे. तसेच आरोपींनी दबाव, मारहाण आणि अश्लील व्हिडिओद्वारे धमकावल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला. पीडित तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली. या तरुणाची पोलीस कसून चौकशी देखील करत आहेत. या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याबाबत देखील पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान ज्या रुग्णालयात तरुणाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आरोपींनी त्याच्या जेंडरबद्दल शस्त्रक्रिया केली आहे, त्या रुग्णालयाचे रेकॉर्ड तपासण्याचं देखील काम सुरू करण्यात आलं आहे.